फाशीच्या ऐवजी जन्मठेप, तेही गांधीजींनी नाकारलं. शेवटी कसं तरी एकदा गांधीजींनी नाईलाजास्तव पत्र लिहिलं, पण खरं म्हणजे ते पत्र महादेवबाईंनी ड्राफ्ट केलं होतं आणि गांधीजींनी त्याच्यावर एक कोपऱ्यामध्ये सही केलेली होती, अशी अवस्था होती. गांधींच्या बरोबर म्हणजे गांधीजींचे आम्ही भक्त, पण गांधींच्या बरोबर मोठे मतभेद झाले, त्यांच्याबद्दलचं जरा कलुषित मत झालं. हा एक तो क्षण फक्त होता. पण एरवी महात्मा गांधीला जगाने समान केलं आहे, तसं आजपर्यंत गांधीजींना मी मानित चाललेलं आहे, त्यांच्या आश्रमात राहिलेलं आहे वगैरे वगैरे. माझा वृत्तांत मला सांगायचं नाही. त्यावेळी फक्त एकच सांगतो की काय करावं आम्हाला कळे नाही. शेवटी मी आणि माझे काही मित्र आम्ही म्हटलं आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. तर ठाण्याला एक फौजदार कचेरीच्या जवळ जिल्हा परिषदेच्या समोर एक आंब्याचं झाड होतं आणि त्या आंब्याच्या झाडाला फाशीचा आंबा म्हणत असत. काय कोणी कोणाला फाशी दिलं होतं त्याची मला काय माहिती नाही, फाशीचा आंबा म्हणत होतो. मग आम्ही काही मित्रांनी काय केलं का 3 पणत्या घेतल्या, त्या लावल्या आणि त्या फाशीच्या आंब्याच्या खाली नेऊन ठेवल्या आणि म्हटलं चला आपण आज हुतात्म्याला ते आज फाशी गेलेले आहेत त्यांना आपण अभिवादन केलेलं. अच्छा, आमची काहीतरी बरं का क्रांतिकारी गांधीवादी आणि याच्यामध्ये अशी आमची ओढाताणच होती मनाची. पण शेवटी मनाला सारखं वाटत होतं की स्वातंत्र्याचं आंदोलन हे गांधीजीच निर्माण करू शकतील आणि सामुदायिक आंदोलनाखेरीज स्वातंत्र्य मिळणार नाही. आणि या देशामध्ये सामुदायिक आंदोलन करण्याची शक्ती फक्त गांधीजींच्याच आहे, ही एका बाजूला भावना होती. आणि अशा त्या सगळ्या चक्रामध्ये आम्ही इथून येतील अशा एका कार्यक्रमाला उपस्थित राहिला आणि एक चांगलं त्यांच्याबद्दलचं विवेचनात्मक एक भाषण ऐकण्याची संधी मला आज आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी प्राप्त करून दिली. मनःपूर्वक मी आभार मानतो. आणि उगाच माझं भाषण मी करीत नाही, त्यांचा आज प्रामुख्याने आपल्याला काहीतरी ऐकायचे, मनापासून ऐकायचे काहीतरी त्यांच्या हातात. आज या ठिकाणी या समारंभाला हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचे सख्खे नातू प्रमोद गोपाळ राजगुरू हे उपस्थित आहेत. मी भाईंना अशी विनंती करतो की त्यांना या समारंभाची स्मृती म्हणून एक स्मृतिचिन्ह अर्पण करावं. लेखक, पत्रकार आणि मीडिया मॅग्नेट श्री राजू परुळेकर यांना मी विनम्रपणे आमंत्रित करतो ते आजच्या दिवशी त्यांचे समयोचित ज्वलंत विचार जमलेल्या श्रोतृवृंदाला ऐकवण्यासाठी.
आदरणीय स्वातंत्र्य सेनानी दत्ताजीराव कामाणे, राजन राजे, इथे उपस्थित असलेले असंख्य ठाणेकर, ज्यांना भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव ज्या दिवशी फासावर गेले त्या दिवशी माझ्याशी मी जे बोलणार आहे ते ऐकण्याकरता उपस्थित असलेल्या सर्व बंधू, माता, भगिनी आणि आदरणीय व्यासपीठ, मी सर्वसाधारणपणे जेव्हा बोलतो किंवा इंटरव्ह्यू घेतो तेव्हा मी हातात कोणत्याही कागदाचा कपटाही ठेवत नाही, असं सर्वसाधारणपणे मी पाळतो. याचं कारण मला नैसर्गिकरित्या कोणती गोष्ट करायला आवडते. राजांनी माझी भाषणं ऐकलेली आहेत, त्यांना माहिती आहे मी कधी कागद हातात घेऊन भाषण केलेलं नाही. तरी सुद्धा आज बरेच कागद, बॅग भरून कागद मी माझ्याबरोबर आणलेले आहेत. याची दोन मुख्य कारणं आहेत. मला जेव्हा असं सांगण्यात आलं की शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांचं स्मरण आपल्याला ज्या दिवशी ते फासावर गेले त्या दिवशी करायचं आहे. ते तिघेजण वयाने सर्वसाधारणपणे सारखे होते. एकाच सालात मला वाटतं जन्माला आले होते, बरोबर ना? माझ्या माहितीप्रमाणे ते 1907 सालात जन्माला आलेले, 1807 सालात जन्माला आलेले होते आणि 1931 सालात त्यांचा मृत्यू झाला, बरोबर? म्हणजे तिघेही जण 23.5व्या वर्षी, म्हणजे भगतसिंगांच्या बाबतीत बोलायचं झालं तर साधारणपणे 23 वर्ष आणि 5 महिने वयाचा मुलगा फासावर गेला. आणि हे दोघेही जे त्यांच्या बरोबरचे सहकारी होते तेही तेव्हाच. इथे एका फोटोची कमी मला नेहमीच जाणवेल आणि समाजामध्ये आपल्या स्त्रियांना एक स्थान आहे असं आपण नेहमीच म्हणतो. स्त्रीला देवीरूप मानतो, पण पुढच्या वेळी जेव्हा हा कार्यक्रम आयोजित कराल तेव्हा मी येईन, नसेन, असेन, काय म्हणजे असेन नसेन म्हणजे या जगात नाही असं बोलू नये, परंतु त्याचा काही संबंध नाही. म्हणजे मी असा शकून अपशकून वगैरे काही मानत नाही. जिथे फासावर गेलेल्या 33 वर्षाच्या तरुणांबद्दल आपण बोलतोय तेव्हा शकून अपशकून कसलंय. एक स्त्री या सगळ्यांच्या बरोबर उभी राहिली तेवढ्याच ताठपणे, त्यामुळे हे क्रांतिकार्य सिद्ध होऊ शकलं. ती म्हणजे दुर्गाबाबी. दुर्गाबाबींचा फोटो या 3 जणांबरोबर लागला असता तर मला अधिक आनंद झाला असता. स्त्रियांना 33% आरक्षण मागावं लागावं हे दुर्दैवच आहे. खरं तर 50% त्यांचा हक्कच आहे. भ्रूण हत्या रोखली तर 60% सुद्धा जाईल, नाहीतर 44% येईल आणि नंतर एक दिवशी आपल्याला जाणीव की 33% लग्नासाठी आरक्षण लागेल. मुला, तू काय करणार आहेस असं विचारल्यावर मी डॉक्टर होणार आहे, मी इंजिनियर होणार आहे, मी वकील होणार आहे, मी खूप पैसे कमवणार